हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इथे सकाळी सकाळी ना देवपूजा करायची होती. आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. तर इथं मी सकाळी सकाळी ना फुलं तोडायला आलेले होते. मागच्या साईडनं सुद्धा झाडं लावलेले ना. तर इथं हे गोकर्णाचं जे फुलं असतं ना, तर ते घेतलेलं आहे मी. तरी तिथं तो वेल लावलेला आहे ना, थोडासा मी तो आता कट केलेला आहे. तर त्याला आता नवीन पालवी फुटणार. तर इथं हे चाफ्याचं सुद्धा झाड लावलेलं आहे. तर त्याला पण आता फुलं यायला लागलेली आहे. आणि इथं परत एक व्हाईट कलरचा जो गोकर्ण आहे ना, तर त्याचं झाड लावलेलं आहे. तर त्याचेसुद्धा फुलं तोडून घेतलेले आहे देवपूजेसाठी. आणि इथं माझ्या मुलीच्या डोक्याला आहे ना, म्हणजे केसांना कोरपड लावायची होती. कारण तिच्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ झालेला आहे ना, तर थोडीशी कोरपड लावायची होती. त्याने इथं मग हे कोरपड लावलेली एका बकेटमध्ये. तर छान झालेली ती आता. तर इथं मग मी स्वच्छ धुवून घेतली आणि थोड्या वेळेनं त्यातला जो चिकटपणा असतो ना, तो निथरत ठेवलेला आहे. म्हणजे जो कोरपडमध्ये चिकटपणा असतो ना, तर तो खाली पडून जाणार. तर म्हटलं चला तोपर्यंत आहे ना फुलं तोडून घेऊ देवपूजेसाठी. तर इथं मग मी बाहेरचे समोरचे सुद्धा फुलं तोडून घेतलेले आणि शेवंतीला सुद्धा फुलं आलेले होते ना 2-3, तर ते सुद्धा तोडून घेतलेले. आणि आता शेवंती ना खूप छान झालेली आहे. इथे हे विकत आणलेलं झाड आहे ना, तर त्याला बघा खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या आहे. आणि इतकं सुंदर फूल येतं, एकदम लाल कलर, डार्क कलर असतो ना, तर तसा कलरचं फूल येतं. तर खूप साऱ्या अशा त्याला जागोजागी कळ्या लागलेल्या आहे. तर ह्या साईडनं सुद्धा आहे आणि इथं पण अशा कळ्या दिसत आहेत छोट्या छोट्या. तर ते फूल उमलल्याच्या नंतर तसं मी तुम्हाला दाखवणारच. तर त्याला जे फूल आलेलं होतं ना लाल कलरचं, तर मी ते तोडून घेतलेलं आहे देवपूजेसाठी. कारण म्हटलं आता ते 2-3 दिवसांना गळून जाणार त्याच्या पाकळ्या. तर म्हटलं चला आज ते देवांना अर्पण करून देऊन. इथे हे बघा, हे असे 2 प्रकारचे 2 शेडमध्ये म्हणजे 2 प्रकारचे गुलाब आणलेले. तर हा जो पिवळ्या कलरचा गुलाब आहे ना, त्याला थोडासा असा लाल कलरची थोडीशी डार्क लाईन आहे बाजूनं. तर इतका छान दिसतो तो गुलाब. तर चला मी आता पटकन पूजा. आणि इथे हे शमीचं झाड आहे ना, तर त्याला पण बघा इतकी छान पालवी फुटलेली तुम्हाला दिसत असेल. हे कोळे कोळे जे समोरचे पानं दिसत आहेत ना, तर त्याला छान पालवी फुटलेली आहे. त्याच्यानंतर मग मी घरात आले, चहा ठेवला. कारण सगळेजण उठलेले होते ना, आणि सकाळी सकाळी कसा थोडासा चहा घेतला की बरं वाटतं. तर इथं मग सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता. मुलांना बिस्किटं खायचे होते आणि मी पण 2-3, कारण मग जेवायला खूप उशीर होऊन जातो ना. तर चहा घेतला आणि त्याच्यानंतर लगेच कोरपडीनं कट करून घेतलेली. तिच्यामध्ये जो चिकटपणा असतो तो पूर्ण निथरून गेलेला होता. तर इथं मग मी ही कोरपडीनं ह्या पद्धतीनं अशी डायरेक्ट मी ती साली सगटच कट करून घेतलेली आहे. म्हणजे ते साल पण मी म्हणजे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. तर ह्या पद्धतीनं असे छोटे छोटे त्याचे पीस करून म्हणजे कट करून घेतलेले आहे. तर एवढी छान कोरपड आहे ना, अशी गच्च भरलेली कोरपड होती. तर चला मी आता हे कट करून घेते. मिक्सरला थोडंसं मी ते ग्राइंड करून घेणार. म्हणजे त्याचं पूर्ण असं लिक्विड बनवणार आणि ते केसांना लावणार. तर इथं मी ह्या पद्धतीने ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहे. तर इथं मला त्याच्यामध्ये ना एक लिंबूसुद्धा ॲड करायचं होतं. तर इथं मग मी मागच्या साईडनं लिंबू तोडून आणलेलं आहे मागच्या झाडाचं, आणि इथं एक लिंबूसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं. आपण जर असं लिंबू टाकलं ना कोरपडमध्ये, तर एवढे मऊ असे केस होतात त्याच्यामुळं. तर इथं मग चांगलं पाणी निघालेले लिंबूमध्ये, तर एक टाकलेले आहे, नाही तर मग 2 पण ॲड केले तरी पण चालतात. तर इथं बाहेरच आलेलो होतो बसायला, तर छान वाटत होतं ना. आता इथं हे झाडं लावलेले, तर एवढे सुंदर असं छान वाटतं बाहेर. तर इथं बाहेर बसूनच मग केसांना कोरपड लावून घेतलेली. आणि बाहेर छान हवा सुटलेली होती ना, थंडी थंडी. आणि कोरपड लावल्याच्या नंतर आहे ना 1-1.5 तास ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग केस धुवायचे. म्हणजे ते चांगलं व्यवस्थित मुरल्या जातं केसांमध्ये. तर इथं मग लगेच मी देवपूजा करून घेतलेली. तर चला मी आता पटकन पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला लगेच स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. तर चला मग स्वयंपाक बनवला आणि त्याच्यानंतर लगेच जेवणं करून घेतले. आणि म्हणजे त्याच्या मधात काही शूट करताच नाही आलं. तर इथं मग मी भांडी घासून घेतलेले. जेवढे भांडी पडलेले होते ना, तर हे बघा इथं 1 वाजलेला आहे. कारण खूप उशीर होतो आहे ना आता सध्या. तर कारण स्वयंपाकामध्ये 2-3 पदार्थ बनवले जात आहे. माझी मुलगी सध्या घरी आलेली, तर मग तिच्या आवडीचेच पदार्थ बनवले जातात ना, तर मग त्याच्यामध्ये खूप सारा वेळ चालला जातो. तर मग त्याच्यामुळे ते काय होतं, शूटही नाही करता येत. आणि जर ते शूट करत बसलं तर मग आणखीन जास्त उशीर होणार. तर मग मी काही जास्त ते शूट करत नाही. तर इथं मग मी लगेच काय केलं, भांडे घासून घेतले आणि लगेच गॅसचा ओटा आहे ना क्लीन करून घेतला. म्हणजे एक वेळेस सकाळी नाही तर मग संध्याकाळी ना गॅसचा ओटा असा घासून घेत असते आणि मग एका टायमाला पुसून घेत असते. तर इथं मग मी आज सकाळीच गॅसचा ओटा आहे ना घासून घेतलेला आहे. कारण मग संध्याकाळी म्हणजे घासण्याची गरज नाही.
जेव्हा आपण असा गॅसचा ओटा घासतो ना तर त्याला वेगळीच चमक येते, म्हणजे एकदम असा फ्रेश वाटतो गॅसचा ओटा. पुसण्यापेक्षा ना घासलेला छान वाटतो, म्हणजे एकदम चकचक दिसतो. तर इथं मग मी पूर्ण शेगडीसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. सहसा शेगडीनं घासून काढायची नाही. शेगडी जर आपण घासून काढली ना, आपण जेव्हा त्याच्यावरती पाणी टाकतो ना तर त्याच्यामुळे शेगडीनं खूप लवकर खराब होते. तर सहसा शेगडी पुसूनच घ्यायची. जर जास्तच खराब झाली तरच शेगडी समजा पाण्यानं पुसायची, नाही तर सहसा आहे ना शेगडी पुसूनच घ्यायची, कारण लवकर खराब होते, म्हणजे तिची लाईफ कमी होते. तशी लाईफ जर आपल्याला वाढवायची असली तर सहसा गॅसची शेगडीनं पाण्यानं कधीच धुवायची नाही. तर इथं बेसिनसुद्धा आहे ना स्वच्छ करून घेतलेले आहे. त्याला थोडीशी भैया पावडर लावून 5-10 मिनटं मी तसंच ठेवलेलं होतं, म्हणजे भैया पावडरमुळे काय होतं, बेसिन एकदम चकचक दिसतं. तर हे बघा एकदम असं चकचक असं बेसिन घासून घेतलेलं आहे. तर चला दुपारी थोड्या वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर आता बरोबर 4:30 वाजलेले होते ना, तर इथं हे बांगड्यांचं जे स्टँड आहे तर ते पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं. ड्रेसिंग टेबलमध्येच हे बांगड्यांचं स्टँड करून घेतलेलं आहे. तर ते खूप अस्तव्यस्त झालेलं होतं ना, तर म्हटलं चला ते पण व्यवस्थित सेट करून देऊ. थोडासा आराम केल्याच्यानंतर मग कसं परत थोडीशी एनर्जी येते ना, तर म्हटलं चला हे तर व्यवस्थित करून ठेवून देऊ. इथं आमच्या दोघी मायलेकींच्या गप्पा सुद्धा चालू होत्या. तर म्हटलं चला म्हणजे गप्पा मारता मारता काम पण होऊन जाते. तर इथं मग ते व्यवस्थित पूर्ण बांगड्या आहे ना तिनं व्यवस्थित सेट केल्या आणि मग मी ते व्यवस्थित रॉडमध्ये टाकून पूर्ण हे ड्रेसिंग टेबलच व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे. पुसून घेतलं सगळे व्यवस्थित सामान काढून माझ्या मुलीनंच ते पुसून घेतले. मुली असल्या की अशी कामात खूप सारी मदत होते. तर इथं हे पूर्ण तिनं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तिनं व्यवस्थित म्हणजे काही वस्तू सेट करून ठेवलेल्या आहे. तर हे बघा ह्या पद्धतीनं असं हे व्यवस्थित पुसून जिथल्या तिथं सामान व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. तर चला मग ते काय झालं, नंतर मग थोडंसं ते काढलं, त्याच्यामुळं मग थोडीशी बेडरूम आवरून घेतलेली ते सेट करत होती ना, तोपर्यंत मग मी बेडरूममध्ये जो लॅम्प ठेवलेला आहे ना तर तो व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यानंतर कॅम्प्युटर ते सगळं मी मग म्हणजे क्लीनच करून घेतलं, म्हणजे एक काम करायला गेलो आणि खूप सारे कामं केले. तर हे बघा इथं एवढा सारा कचरा निघालेला आहे. वरचंसुद्धा मग झाडून घेतलेलं आहे. देवांच्या पप्पांकडूनच झाडून घेतलेले आहे मी ते, कारण माझा काही वरती हात पुरत नाही. तर इथं मग हा जो लॅम्प आहे ना तर तो सुद्धा पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कॅम्प्युटर हे सगळं आवरून घेतलेलं आहे. तर एवढा सारा कचरा निघालेला आहे. आपल्याला डोळ्यानं ते दिसत नाही, पण असा कचरा होतो, म्हणजे खूप सारा कचरा झालेला होता. तर ते व्यवस्थित क्लीन केलं, बेडशीट बदललं, परत जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून दिलेल्या आहे. तर हे बघा एकदम चकचक आणि क्लीन अशी बेडरूम दिसत होते. बेडरूम क्लीन करून झाली आणि त्याच्यानंतर एवढं आभाळ आलेलं होतं, म्हणजे खूप आभाळ आलं. तर असं वाटत होतं खूप सारा पाऊस येणार, म्हणजे एकदम अंधारल्यासारखं झालेलं होतं ना. तर पाऊससुद्धा सुरू झालेला होता थोडा थोडा. सगळ्यांना शिरा खायचा होता. तर इथं म्हटलं चला गरम गरम मस्तपैकी पाऊसही सुरू आहे, तर गरम गरम इथं शिरा पण बनवूया. तर हे बघा हवासुद्धा सुटलेली होती आणि पाऊस सुद्धा चालू होता. तर चला मी आता पटकन, तर एवढ्या जोराचा पाऊस तुम्हाला दिसत असेल, तर एवढ्या जोराचा पाऊस सुरू झालेला होता ना. बस बस तर इथं मी चांगला रवा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूटसुद्धा टाकून दिलेले आहे. तर इथं चांगला रवा आहे ना लालसर भाजून घ्यायचा. तर हे बघा त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये खूप सारं तूपसुद्धा ॲड केलं. तर ह्या पद्धतीनं रवा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. रव्यामध्ये सहसा गरम पाणीच ॲड करायचं, मग त्याच्यामुळं काय होतं, रवा आहे ना असा चांगला फुलल्या पण जातो आणि मऊसूत होतो. तर इथं मी थोडंसं जास्तीचं पाणी ॲड करायचं, म्हणजे रवा चांगला शिजला जातो. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर ॲड केली. साखरच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा ॲड केला ना तरी पण चालतो. तर पाऊस सुरूच होता अजून, म्हणजे चांगला जोराचा पाऊस एक पडून गेला, तर परत थोड्या वेळ थांबला, परत पाऊस सुरू झालेला होता. तर इतकं छान वातावरण झालेलं होतं ना, बाहेरचं एकदम थंड थंड असं वातावरण झालेलं होतं. तर चला इथं छान असा शिरा बनवून तयार झालेला आहे. तर चला मी थोड्या वेळ त्याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे वाफ देऊन घ्यायची, म्हणजे शिरा आहे ना मस्त मोकळा मोकळा होतो. त्याच्यानंतर मी वरतून त्याच्यावरती परत तूप ॲड केलं.
तर चला मी आता आहे ना गरम गरम आहे तर मुलांना देऊन देते. देवांश काही जास्त आवडीनं खात नाही, पण थोडासा मग मी त्याला खाऊ घालत असते. तर चला मी मुलांना देऊन देते आणि मी पण थोडासा खाते. तर चला. त्या दिवशी बाजारात गेलो होतो ना, तर सोनाराच्या दुकानातसुद्धा गेलो होतो आणि स्वामींचा फोटोसुद्धा आणला होता. तर त्या दिवशी ना तर हे कानातल्याचा एक जोड आणलेला आहे. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, म्हणजे ॲनिव्हर्सरी होती ना, तर त्या दिवशीच मग देवांच्या पप्पांनी हे मला गिफ्ट केलेलं आहे. एवढे सुंदर कानातले फक्त डेली यूजसाठी वापरण्यासाठी आणलेले. तसे माझ्याकडे 2-3 कानातल्याचे जोडे मी तुम्हाला दाखवलेले तसे व्हिडिओमध्ये. तर मग मला हा आवडला होता दररोज वापरण्यासाठी. म्हणजे चांदीच्या ह्याच्यामध्ये त्याचं जे डायमंड आहे ना, तर त्याचं काम केलेलं आहे. पूर्ण गोल आहे ना डायमंड आहे आणि मधामध्ये जो नजरचा एक खडा असतो तर तो फिट्ट केलेला आहे. तर एवढा छान आहे. जवळपास ते 7,000त बसलेले. ही जी ठेपी दिसते तुम्हाला मागच्या साईडची, तर तीसुद्धा म्हणजे चांदीच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तर मी त्यांच्याकडून प्लॅस्टिकच्यासुद्धा घेऊन आलेले. एखाद्या वेळेस कसं त्या ढिल्या जर झाल्या तर मग एखाद्या वेळेस पडू शकते, तर मग इथं मी प्लॅस्टिकचे आणलेले आहे. तर हे बघा ह्या पद्धतीनं असे हे कानातल्याचा एक जोड आणलेला आहे. ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट भेटलेलं आहे ते. तर खूप छान आहे, म्हणजे वापरायला तर एकदम म्हणजे मस्त आहे. तर चला मी घालूनसुद्धा पाहते, म्हणजे घालून पाहते कसे दिसतात. तर एवढे छान वाटत होते. माझ्या मुलीलाही खूप आवडले ते. तुम्हाला कसं वाटलं हे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट, तर हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाहेर खूप पाऊस पडला आणि त्याच्यानंतर आहे ना फिरायला आलेलो होतो. माझी एक मैत्रीण होती गल्लीतली, आम्ही दोघीजणी आणि मुलंसुद्धा आलेले होते, दोघं पण. तर इथं ते मुलं खेळत होते पाण्यामध्ये. तर हे बघा, हे असं लहानपणी आपण सगळेच खेळ खेळलेलो आहे. तर इतकं छान वातावरण झालेलं होतं, मस्तपैकी असं थंडगार वाटत होतं. सगळीकडं पाऊस पडलेला होता ना, मातीचा सुगंध एवढा दरवळत होता, म्हणजे एवढा छान वास येत होता मातीचा. आणि बघा पाऊस सुरू आहे ना, तर थोडं थोडं आता गवतसुद्धा उगायला लागलेलं आहे सगळीकडं. तर हे बघा देवांशला इतकी मजा येत होती हे खेळण्यामध्ये. तर चला आम्ही आता घरी जातो. घरी आले, घरी आल्याच्या नंतरनं इथं पुलाव बनवायचा होता, कारण दुपारी शिरा खाल्लेला होता ना, तर मग त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती. तर इथं मग मी तांदूळ आहे ना भिजत ठेवलेले होते, 10-15 मिनटं झाले. तर इथं मग मी फोडणी देऊन दिलेली आहे. कांदा, टमाटर, लसूण ठेचून घेतलेला होता. थोडेसे मसाले टाकले त्यामध्ये, खडे मसाले. आणि त्याच्यानंतर थोडीशी 1-2 हिरवी मिरची ॲड केली, जास्त नाही केली कारण मग देवांश खाणार नाही. तर इथं मग जे तांदूळ भिजवून ठेवलेले होते ना, तर ते त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले. एकदम झटपट असा पुलाव एवढा छान झालेला होता, मुलांना खूप आवडला. तर इथं मग मी चांगलं ते म्हणजे तेलामध्ये ना तांदूळ चांगले म्हणजे हे करून घेतले खालीवर. त्याच्यानंतर मग 5 मिनटानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. जेवढे तांदूळ भिजत म्हणजे ठेवलेले होते ना, तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं, म्हणजे असा मोकळा मोकळा पुलाव तयार होतो. त्याच्यानंतर मग वरतून थोडंसं आहे ना मीठ ॲड केलं चवीनुसार. आणि घरचं तूप आहे ना, तर मग तूपसुद्धा ॲड केलेलं आहे, कारण तुपामुळे ना इतकी छान चव येते पुलावला. तर इथं जवळपास मी चांगला मोठा चमचा भरून तूप ॲड केलं. तर चला इथं पुलाव शिजून झालेला होता. तर हे बघा एकदम छान असा पुलाव तयार झालेला होता. आणि इथं पापडसुद्धा तळून घेतलेले होते. त्याच्यासोबत कांदा, बीट हे असं थोडंसं कट करून ठेवलेलं होतं. तर चला मी तुम्हाला पुलावसुद्धा दाखवते. एवढा मोकळा मोकळा झालेला होता, एकदम मस्त असा पुलाव तयार झालेला होता. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.